मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लंपास, चांदीचा मुकुट आणि त्रिशूळही चोरला. पण पोलिसांनी अवघ्या काही दिवसात चोरट्याला गजाआड केले. चाळीसगाव शहरातील 2 मंदिरांमध्ये झालेल्या चोरीच्या घटनांचा पोलिसांनी अवघ्या काही दिवसात उलगडा केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून चोरीतील मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 26 ते 27 मे दरम्यान जयशंकर नगर परिसरातील मंदिराच्या दानपेटीतून सुमारे 15,000ची रोकड चोरीस गेली होती. त्यानंतर 4 जून रोजी दत्तवाडी येथील दत्त मंदिरातून चांदीचा मुकुट आणि चांदीचा त्रिशूळ असा तब्बल 44,400 रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. या दोन्ही घटनांमुळे चाळीसगाव शहरात खळबळ उडाली होती. चाळीसगाव शहर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करत गोपनीय यंत्रणा सक्रिय केली. दरम्यान 8 जून रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशी आणि तांत्रिक विश्लेषणानंतर या दोन्ही चोरीच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग निष्पन्न झाला. चौकशी दरम्यान संबंधित मुलाने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील 7,100 रुपये रक्कम जप्त केली. चांदीचा मुकुट आणि चांदीचा त्रिशूळ असा एकूण 56,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.